नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक वर्ष 2020-21च्या द्वितीय सत्रामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आणि त्याबरोबरच नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मुंबई विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार दिनांक 1 जानेवारी 2021 पासून आपल्या शैक्षणिक वर्षाच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात झालेली आहे. दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला अभ्यासासाठी एकूण जे 7 विषय आहेत त्यातील 3 विषय हे अभ्यासक्रमासाठी माझ्याकडे अलॉट केलेले आहेत. त्या 3 विषयातील जाहिरात कला आणि बिझनेस लॉ म्हणजेच व्यवसाय कायदे या 2 विषयांच्या अभ्यासक्रमाची आपण या आधीच्या व्याख्यानांमध्ये चर्चा केलेली आहे. आधी सांगितल्याप्रमाणे ज्याप्रमाणे प्रथम सत्राचे सर्व लेक्चर्स हे आपले कोविड-19च्या आजारामुळे ऑनलाईन पद्धतीने घेतली गेली, त्याचप्रमाणे पुढील सूचना येईपर्यंत दुसऱ्या सत्राच्या देखील सर्व विषयांच्या तासिका ह्या ऑनलाईन पद्धतीनेच घेतल्या जाणार आहेत. ऑनलाईन पद्धतीने अध्यापनाचं कामकाज करत असताना प्रामुख्याने आपले जे 3 विषय आहेत त्या 3 विषयाचे लेक्चर्स हे ऑनलाईन व्हिडिओ रेकॉर्ड करून हे घेतले जातात, ज्यामध्ये संबंधित विषयाच्या अभ्यासक्रमाचे व्हिडिओज तयार करून ते व्हिडिओ यूट्यूबला अपलोड केले जातात आणि त्याची लिंक ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवली जाते. ज्या दिवशी तुम्हाला लिंक पाठवली जाते त्या दिवसभरामध्ये तुमच्या सोयीने आणि जेव्हा नेट कनेक्टिव्हिटी चांगली असेल त्यावेळेला ते लेक्चर्स तुम्हाला अभ्यासायचे आहेत, म्हणजे तो व्हिडिओ हा बघायचा आहे आणि व्याख्यान हे ऐकायचं आहे. समजा काही अपरिहार्य कारणाने त्या दिवशी तुम्हाला व्हिडिओ बघणं शक्य झालं नाही तर दुसऱ्या दिवशी देखील तुम्ही व्हिडिओ ओपन करून व्याख्यान ऐकू शकता, बघू शकता. परंतु ज्या दिवशी लिंक दिली जाते त्या दिवशी अटेंडन्सची लिंक देखील त्या लेक्चर सोबत ही तुम्हाला दिली जाते आणि अटेंडन्स लिंक ही मात्र त्या दिवशी रात्री 11 वाजेपर्यंत चालू असते, त्यानंतर ती ऑटोमॅटिक क्लोज होते. आणि म्हणून किमान त्या दिवसाचं लेक्चर हे तुम्ही रात्री 10-11 वाजेपर्यंत बघून ऐकून त्या दिवसाची हजेरी देणं हे अनिवार्य आहे. आपल्यापैकी बरेचसे विद्यार्थी हे वेगवेगळ्या शिष्यवृत्त्या घेत असतात आणि महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे शिष्यवृत्तीस पात्र ठरण्यासाठी त्याबरोबरच विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे परीक्षेला बसण्यासाठी किमान 80% उपस्थिती असणं हे आवश्यक आहे. ऑनलाईन पद्धतीने लेक्चर्स घेतले जात असल्या कारणाने अटेंडन्स हे देखील ऑनलाईन पद्धतीने गुगल फॉर्मद्वारे तुमचे रेकॉर्ड केले जातात आणि ही ऑनलाईन सिस्टीम असल्या कारणाने त्यामध्ये कोणत्या प्रकारचा बदल हे हजेरीच्या बाबतीमध्ये आम्हाला देखील करणं शक्य होत नाही. त्यामुळे जशी तुमची तासिकांची हजेरी असेल तेच रेकॉर्ड कार्यालयामध्ये दिलं जातं आणि ज्या वेळेला आदिवासी विकास विभागाकडून शिष्यवृत्तीचं वाटप केलं जातं त्यावेळेला मात्र हजेरीची तपासणी करताना तुमची हजेरी 80% कमी भरली तर तुम्ही परीक्षेसाठी आणि शिष्यवृत्तीसाठी अपात्र ठरू शकता. या गोष्टीचा विचार करून ज्याप्रमाणे तुम्ही नियमित कॉलेजला दररोज क्लासला येऊन हजेरी देत होतात, व्याख्यान ऐकत होतात, त्याचप्रमाणे लेक्चरचे ऑनलाईन होत असले तरी तुम्ही घरी का होईना
लेक्चर्स नियमितपणे अटेंड करणं आणि त्यांची हजेरी देणं आवश्यक आहे. आपला द्वितीय सत्राच्या अभ्यासासाठी जो तिसरा विषय आहे त्याचं नाव आहे फिनान्शियल अकाउंटिंग अँड ऑडिटिंग पेपर 6 आणि स्पेसिफिकली सब्जेक्टचं नाव आहे ऑडिटिंग. आपल्याला कल्पना आहेच की अकाउंटिंग हा जो विषय आहे तो 2 भागामध्ये डिवाइड केलेला आहे. त्यातील पहिल्या सेमिस्टरला म्हणजे तिसऱ्या सेमिस्टरला, प्रथम सत्राच्या तिसऱ्या सेमिस्टरला आपण मॅनेजमेंट अकाउंटिंग हा प्रॅक्टिकल सब्जेक्ट अभ्यासलेला आहे. त्याचाच पुढचा भाग म्हणजे सब्जेक्ट टायटल हे तेच आहे, फिनान्शियल अकाउंटिंग अँड ऑडिटिंग. मात्र या विषयाच्या अंतर्गत आपल्याला ज्या 6व्या पेपरचा अभ्यास करायचा आहे तो टोटली थेरॉटिकल विषय आहे आणि त्या विषयाचं नाव आहे ऑडिटिंग म्हणजेच हिशेब तपासणी. हिशेब तपासणी हा अकाउंटच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि त्यामुळे आपल्या नियोजित अभ्यासक्रमामध्ये या विषयाचा देखील समावेश हा केला आहे. आज आपण ऑडिटिंग या विषयाचं जे सिलेबस आहे आपल्याला अभ्यासासाठी त्या सिलेबसची थोडक्यात चर्चा करणार आहोत. आपल्या ऑडिटिंग या विषयाच्या अभ्यासक्रमातील पहिला टॉपिक आहे इंट्रोडक्शन टू ऑडिटिंग. हा टॉपिक 3 सब टॉपिक मध्ये डिवाइड केलेला आहे. त्यातील पहिला सब टॉपिक आहे बेसिक्स. त्याचे कंटेंट्स आहेत फिनान्शियल स्टेटमेंट्स, यूजर्स ऑफ इन्फॉर्मेशन, डेफिनेशन ऑफ ऑडिटिंग, ऑब्जेक्टिव्स ऑफ ऑडिटिंग, इनहरंट लिमिटेशंस ऑफ ऑडिट, डिफरन्स बिटवीन अकाउंटिंग अँड ऑडिटिंग, डिफरन्स बिटवीन इन्व्हेस्टिगेशन अँड ऑडिटिंग. दुसरा सब टॉपिक आहे एरर्स अँड फ्रॉड्स. त्याचे कंटेंट्स आहेत डेफिनेशन्स, reasons and circumstances, types of errors, types of frauds, risk of fraud and error in audit, auditors' duties and responsibilities in case of fraud, principles of audit, materiality, true and fair view. तिसरा सब टॉपिक आहे टाइप्स ऑफ ऑडिट. त्याचे कंटेंट्स आहेत मीनिंग, ॲडव्हांटेजेस, डिसॲडव्हांटेजेस ऑफ बॅलन्स शीट ऑडिट, इंटरिम ऑडिट, कंटिन्युअस ऑडिट, कॉन्करंट ऑडिट, ॲन्युअल ऑडिट अँड स्टॅट्युटरी ऑडिट. अभ्यासक्रमातील आपला दुसरा टॉपिक आहे ऑडिट प्लॅनिंग, प्रोसिजर अँड डॉक्युमेंटेशन. हा टॉपिक देखील 3 सब टॉपिक मध्ये डिवाइड केलेला आहे. त्यातील पहिला सब टॉपिक आहे ऑडिट प्लॅनिंग आणि या टॉपिकचे कंटेंट्स आहेत मीनिंग, ऑब्जेक्टिव्स, फॅक्टर्स टू बी कन्सिडर्ड, sources of obtaining information, discussion with client, overall audit approach. दुसरा सब टॉपिक आहे ऑडिट प्रोग्राम. त्याचे कंटेंट्स आहेत मीनिंग, फॅक्टर्स, ॲडव्हांटेजेस अँड डिसॲडव्हांटेजेस, ओव्हरकमिंग डिसॲडव्हांटेजेस, मेथड्स ऑफ वर्क, instruction before commencing work, overall audit approach. तिसरा सब टॉपिक आहे ऑडिट वर्किंग पेपर्स. त्याचे कंटेंट्स आहेत मीनिंग, इम्पॉर्टन्स, फॅक्टर्स डिटर्मिनिंग फॉर्म अँड कंटेंट्स, मेन फंक्शन्स, इम्पॉर्टन्स, फ्युचर्स, कंटेंट्स ऑफ परमनंट ऑडिट फाइल, temporary audit file, ownership, custody, access of other parties to audit working papers, auditor's lien of working papers,
Auditors lean on client's book. तिसरा टॉपिक आहे ऑडिटिंग टेक्निक्स अँड इंटरनल ऑडिट इंट्रोडक्शन. यातील पहिला सब टॉपिक आहे टेस्ट चेक. टेस्ट चेकिंग वर्सेस रूटीन चेकिंग. टेस्ट चेक meaning, features, factors to be considered, when test checks can be used, advantages, disadvantages and precautions. Second subtopic आहे audit sampling. Audit sampling meaning, purpose, factors in determining sample size, sampling risk, tolerable error and expected error, methods of selecting sample, attempts evaluation of sample results, auditor's liability in conducting audit based on sample. तिसरा सब टॉपिक आहे इंटरनल कंट्रोल. त्याचे कंटेंट्स आहेत मीनिंग अँड पर्पज, रिव्ह्यू ऑफ इंटरनल कंट्रोल, advantages, auditors duties, review of internal control, inherent limitations of internal control, internal control samples for sales and debtors, purchases and creditors, wages and salaries, internal checks versus internal control, internal checks versus internal test checks. आणि पाचवा सब टॉपिक आहे इंटरनल ऑडिट. मीनिंग, basic principles of establishing internal audit, objectives, evaluation of internal audit by statutory auditor, usefulness of internal audit, internal audit versus external audit, internal checks, versus internal audit. चौथा टॉपिक आहे ऑडिटिंग टेक्निक्स, वाउचिंग अँड व्हेरिफिकेशन. त्यातील पहिला सब टॉपिक आहे ऑडिट ऑफ इन्कम. कॅश सेल्स, सेल्स ऑन अप्रुव्हल, कन्साइनमेंट सेल्स, सेल्स रिटर्न्स, रिकव्हरी ऑफ बॅड डेट्स, return of rental receipts, interest and dividend received, royalties received. Second subtopic आहे ऑडिट ऑफ एक्सपेंडिचर. त्याचे कंटेंट्स आहेत पर्चेसेस, परचेस रिटर्न्स, सॅलरीज अँड वेजेस, रेंट, इन्शुरन्स प्रीमियम, टेलिफोन expenses, postage and courier, petty cash expenses, traveling commission, advertisement and interest expenses. तीसरा सब टॉपिक है ऑडिट ऑफ एसेट्स, बुक डेब्ट्स, डेटर्स, स्टॉक, ऑडिटर्स जनरल ड्यूटीज, पैटर्न्स, dies and loose tools, spare parts, empties and containers, quoted investment and unquoted investment, trademarks, copyrights, patents, know-how, plant and machinery, land and building, furniture and fixtures. चौथा सब टॉपिक आहे ऑडिट ऑफ लायबिलिटीज. त्याचे कंटेंट्स आहेत outstanding expenses, bills payable, secured loan, unsecured loan, contingent liabilities. हे आपलं
ऑडिटिंग या विषयाचं या सत्राचं सिलेबस आहे. हा विषय अकाउंटशी रिलेटेड असला तरी तो थेरॉटिकल असल्या कारणाने या विषयाचं टीचिंग माध्यम हे मराठी असणार आहे. परंतु जर विद्यार्थ्यांना इंग्रजीमध्ये पेपर सोडवायचा असेल तर इंग्लिश मीडियमची देखील पुस्तकं ही आपल्या लायब्ररीमध्ये उपलब्ध आहेत. ऑडिटिंग हा विषय तसा वास्ट आहे, परंतु तुमच्या सोयीसाठी ग्रंथालयामध्ये मराठी माध्यमाची सिलेबसनुसार लिहिलेली क्रमिक पुस्तकं ही उपलब्ध आहेतच. त्याबरोबरच या आधीच्या अभ्यासक्रमानुसार विविध लेखकांनी लिहिलेली मराठी आणि इंग्रजी या माध्यमाची संदर्भ पुस्तकं देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. या विषयाचे लेक्चर्स देखील व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून घेतले जातील. ज्या दिवशी संबंधित विषयाची तासिका असेल त्या दिवशी या विषयाचे व्हिडिओ हे यूट्यूबला अपलोड केले जातील आणि त्यांचे लिंक ही तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर केले जाईल. इतर 2 विषयांप्रमाणेच या विषयासाठी देखील ज्या दिवशी लेक्चर अपलोड केलं जाईल त्या दिवशी अटेंडन्स लिंक ही दिली जाईल. दिवसभरामध्ये केव्हा तरी तुम्ही लेक्चर बघून व्हिडिओ ऐकून अटेंडन्स हा गुगल फॉर्मद्वारे द्यायचा आहे. सुरुवातीला चर्चा केल्याप्रमाणे 3ही विषयांची हजेरी 80% हजेरी ही परीक्षेसाठी आणि शिष्यवृत्तीसाठी कंपल्सरी आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. आशा करूया की काही दिवसामध्ये परिस्थिती ही सुरळीत होईल आणि नियमित वर्ग भरायला परवानगी दिली जाईल. त्यावेळेला आपण नियमितपणे सिलेबस हा पूर्ण करूच, परंतु तोपर्यंत ऑनलाईन पद्धतीने आपले लेक्चर्स हे नियमितपणे संबंधित तासिकांना होतील. एखाद्या दिवशी काही तांत्रिक अडचणीमुळे संबंधित विषयाची तासिका असली आणि त्याचं लेक्चर हे अपलोड करता आलं नाही तर दुसऱ्या दिवशी सिलेबस पूर्ण करण्याच्या दृष्टीने तासिका नसली तरी त्या विषयाचं लेक्चर हे अपलोड केलं जाईल. जेव्हा लेक्चर अपलोड केलं जाईल त्यावेळेला तासिका असली किंवा नसली तरी त्याचे अटेंडन्स हे तुम्ही देणं हे अनिवार्य आहे. ज्याप्रमाणे पहिल्या सत्राच्या ऑनलाईन लेक्चर्सला तुम्ही चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला, त्याचप्रमाणे या द्वितीय सत्रातील लेक्चर्सला देखील तुमच्याकडून प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करूया. पहिल्या सत्राचा निकाल हा लवकरच जाहीर होईल आणि तो समाधानकारक असेल असं गृहीत धरायला हरकत नाही. उद्यापासून म्हणजे पुढे ज्यावेळेला या विषयाची तासिका आपल्या वेळापत्रकामध्ये असेल तेव्हापासून आपण इंट्रोडक्शन टू ऑडिटिंग म्हणजे हिशेब तपासणीची ओळख हा जो आपला पहिला टॉपिक आहे त्या टॉपिकच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. आज याच ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.